की IT पार्कमध्ये अशी फसवणूक होऊ शकते का? आणि हे पैसे बिटकॉइन मार्फत भारतात कसे आणले? म्हणजे जितकी जास्त फसवणूक तितकी जास्त कमाई. छत्रपती संभाजीनगर नाव ऐकलं की इतिहास, पराक्रम आणि परंपरा यांची एक वेगळी झलक डोळ्यांसमोर उभी राहते. पण यावेळी या शहराचं नाव एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलंय. अशी एक घटना घडली जिच्यामुळे संपूर्ण शहरातच नव्हे तर देशातही याबाबत कुजबूज सुरू झाली आहे. एक 4 मजली इमारत बाहेरून पाहिली तर अगदी साधी, पण एखाद्या IT सेक्टरला शोभेल अशी सुसज्ज कंपनी. खिडक्यांना काळे पडदे, आत मंद दिवे, पण त्या इमारतीत रात्री उशिरापर्यंत काहीतरी गूढ, काहीतरी संशयास्पद चालत होतं. बाहेरून जणू एखादा IT ऑफिस दिसत होतं, पण आत चालली होती कोट्यावधींची आंतरराष्ट्रीय फसवणूक. छत्रपती संभाजीनगरमध्ये हेच फसवणुकीचं मोठं रॅकेट उघड झालंय. यामागे नेमकं कोण होतं, हे रॅकेट कसं घडलं, या सगळ्या मागची इनसाइड स्टोरी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. आपल्याला सगळं सुरुवातीपासून समजून घ्यायचं, त्यामुळे या घटनेच्या मुळापासून आपण सुरुवात करूया. तर हे सगळं सुरू झालं सिडको MIDC पोलिसांना मिळालेल्या एका गुप्त माहितीतून. माहिती होती चिकलठाणा MIDC मधल्या एका इमारतीत बोगस इंटरनॅशनल कॉल सेंटर चालवलं जात आहे. KS एंटरप्राइजेस किंवा कनेक्ट एंटरप्राइजेस असं नाव, पण आत मात्र चाललंय अमेरिकन नागरिकांना फसवण्याचा गोरख धंदा. पोलिसांनी मिळालेल्या टिपनुसार रात्री 1:20 पोलिसांनी 200हून अधिक जवानांसह धाड टाकली. संपूर्ण इमारत पोलिसांनी घेरली आणि आज जे दृश्य दिसलं ते कोणालाही थक्क करणार होतं. एका ठिकाणी शेकडो लॅपटॉप, मोबाईल, सर्व्हर आणि तरुणी कॉल करत बसलेले होते. अमेरिकेतील लोकांना फोन करून त्यांना कर न भरल्याचा, कर्ज थकवल्याचा किंवा डिजिटल अरेस्टचा धाक दाखवायचा आणि मग त्यांच्याकडून डॉलर्स उकळायचे. आता ही फसवणूक कशी चालायची, तर यासाठीची स्क्रिप्ट आधी तयार असायची. अमेरिकेतील लोकांची माहिती पीपल फाइंडर आणि व्हाईट पेजेस यासारख्या वेबसाईट्सवरून मिळवली जायची. मग तरुणींना इंग्रजी बोलण्यासाठी ट्रेनिंग दिलं जायचं. त्यात त्यांना अमेरिकन नागरिकांच्या जीवनशैलीविषयी सविस्तर शिकवलं जायचं, म्हणजे फोन करताना तो संवाद अगदी नैसर्गिक वाटावा किंवा मग अमेरिकेतून कुणाचा तरी फोन आपल्याला आलाय असंच वाटावं. यासाठी विशेष ट्रेनिंग दिली जायची. मग काय, कॉल केल्यावर आधी घाबरवायचं की तुमच्यावर कर चुकवेगिरीचं प्रकरण आहे, तुमचं अकाउंट ब्लॉक होणार असं सांगायचं आणि मग तडजोडीच्या नावाखाली डॉलर्स मागायचे. हे पैसे Amazon गिफ्ट कार्ड व्हाउचर किंवा बिटकॉइनच्या माध्यमातून घेतले जायचे. त्यानंतर हे डॉलर सिंगापूर, थायलंड, कंबोडिया अशा देशातून हवाला मार्गे भारतात आणले जायचे. किंबहुना हा एक दिवसाचा नव्हे तर रोज कोट्यावधींच्या उलाढालीचा खेळ होता. आता मुद्दा येतो, या रॅकेटमधील विभागणी कशी व्हायची आणि कोण कोण किती घेत होता आणि याचा सूत्रधार कोण होता. तर या सगळ्या व्यवहारात जॉन नावाचा संशयित 45% वाटा घेत होता, तर उरलेले भावेश, सतीश, वलय आणि अब्दुल हे 4 आरोपी मिळून 55% वाटा घ्यायचे. तर कॉल करणाऱ्या तरुणांना 25,000 ते 35,000 रुपये पगार आणि प्रत्येक डॉलरवर 3 रुपये इन्सेंटिव्ह. म्हणजे जितकी जास्त फसवणूक तितकी जास्त कमाई. त्यामुळे कर्मचारी सुद्धा स्पर्धेने लोकांना फसवण्यात गुंतलेले होते. रोज रात्री उशिरापर्यंत काही वेळा ओव्हरटाईम करून हा धंदा चालायचा. या केंद्रात काम करणारे तरुणी मल्टी स्टेटस होते. नागालँड, मेघालय, सिक्कीमसह उत्तर भारतापासून ते गुजरातपर्यंत अनेक प्रदेशातून आलेले हे तरुणी होते. अनेक जण अभियांत्रिकी शिक्षण घेऊनही इथं काम करत होते. अमेरिकेतील प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी टीम होती आणि दहशत, फसवणूक आणि पेमेंट वसुलीसाठी वेगवेगळे हात होते. तोटा कोणाला पडणं, पैसे कोणत्या मार्गाने फिरवले जातात, हे सगळं एक अशा साखळीमध्ये घडत होतं की तो फक्त स्थानिक स्तरावरील छोटा प्रकार नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उभं रॅकेट समजावा असा प्रकार होता. आता गुजरातमधून सुरू झालेलं हे छत्रपती संभाजीनगरपर्यंत कसं पोहोचलं, तर सुरुवातीला हे रॅकेट गुजरातमधून चालवलं जात होतं. मात्र तिथे पोलिसांचा त्यांना सुगावा लागला. तेव्हा त्यांनी आपला सेटअप इंदोरला हरवला. त्यानंतर काहीच महिन्यात इंदोरमध्येही पोलिसांना खबर लागली. मग त्यांनी तिसरं ठिकाण म्हणून छत्रपती संभाजीनगर निवडलं आणि त्यातही चिकलठाणा MIDC मधलं IT सेक्टर. कारण इथे कोणी विचारलं तरी म्हणता येईल आम्ही ITचं काम करतोय. किंबहुना इमारतीच्या मालकालाही त्यांनी IT कंपनीचं करारपत्र दाखवलं होतं. त्यामुळे कोणाच्याही लक्षात आलं नाही की आतून इतकी मोठी फसवणूक चालली आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी ही संपूर्ण कारवाई नियोजित केली. त्यांच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाचोळे होते. या ऑपरेशनमध्ये शहर गुन्हे शाखा, सायबर टीम आणि 200 पेक्षा जास्त पोलीस सहभागी झाले. सकाळपासूनच रात्रीपर्यंत तब्बल 20 तास ही मोहीम सुरू होती. यावेळी 116 जणांना ताब्यात घेण्यात आलं. यात गुजरात, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तेलंगणा, नागालँड आणि महाराष्ट्रातील तरुणांचा समावेश होता. बहुतांश जण हे इंजिनिअरिंग शिकलेले, म्हणजे हे कोणी गुन्हेगार नव्हते, पण बेरोजगारी आणि पैशांच्या मोहात त्यांनी हा मार्ग पकडला.
पोलिसांना टीप देण्यातही तिथल्याच एका तरुणाचा समावेश असल्याचं समोर आलंय, कारण काही दिवसांपूर्वी तिथल्या एका कर्मचाऱ्याला काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर लगेच त्यांनी पोलिसांना ही माहिती पुरवल्याचं बोललं जातं. या कॉल सेंटरमधून किती अमेरिकन लोकांना गंडा घातला, किती डॉलर कमावले आणि हे पैसे बिटकॉईन मार्फत भारतात कसे आणले याची चौकशी आता सुरू आहे. संशयितांनी वापरलेले सर्व्हर, ईमेल आणि बँक अकाउंट्स तपासले जात आहेत. या चौकशीच्या माध्यमातून आता पोलिसांना हे सगळं रॅकेट भारताच्या पलीकडे किती देशात पसरलेलं आहे हे समजणार आहे. मात्र प्रश्न फक्त एवढाच नाही की हे लोक गुन्हेगार आहेत. प्रश्न हा आहे की IT पार्कमध्ये अशी फसवणूक होऊ शकते का? MIDCमध्ये व्यवसाय सुरू करायचा म्हणजे परवानग्या, तपासणी, व्हेरिफिकेशन हे सगळं होतं ना, मग चुकलं कुठं? स्थानिक प्रशासन झोपलं होतं का? की IT सेक्टरच्या नावाखाली चालणाऱ्या बनावट कंपन्या हाच नवा ट्रेंड सध्या सुरू आहे? दुसरीकडे बेरोजगारी, वाढता दबाव आणि पैशांची लालसा या सगळ्या गोष्टींनीही ही गुन्हेगारी वाढवली आहे. ही कारवाई म्हणजे शेवट नाही, ही फक्त सुरुवात आहे, कारण अजून उलगडा व्हायचा आहे. या रॅकेटचा खरा मास्टरमाइंड कोण? पैशाचा मुख्य प्रवाह कुठे जातो आणि या सगळ्या जाळ्याचं पुढचं ठिकाण कोणतं? पोलीस तपास अजूनही करत आहे. पण या घटनेने एक गोष्ट मात्र नक्की स्पष्ट केली की आज फसवणूक फक्त गल्ली रस्त्यांवर होत नाही, ती आता AC ऑफिसच्या आतून कीबोर्डच्या एका क्लिकने होत आहे. त्यामुळे सावध राहा. आपली अशी फसवणूक तर होणार नाही ना, याची काळजी घ्या. आपण जॉब सिलेक्ट करताना आधी त्या कंपनीबद्दल सविस्तर माहिती घेत आहोत का हे सगळं तपासून पहा, कारण एक चुकीचं पाऊल संपूर्ण आयुष्य बर्बाद करायला पुरेसं असतं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? कमेंटमधून नक्की सांगा आणि आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.